असेल माझा हरी भाग 4. सकाळी जरा लवकरच जाग आली तेव्हा एकदम फ्रेश वाटलं वसुधाला. ब्रश करून ती बाहेर आली तेव्हा हरी किचनमध्ये काहीतरी खुडबुड करत होता. इथेच राहिला का हा रात्री, की लवकर उठतो? काल विचारायचं राहिलंच. इथेच राहतो का हरी? पण काल घर फिरताना त्याची खोली कोणती ते दिसलं नाही. प्रियाने तर नर्सरीपासून सगळं दाखवलं काल. कदाचित माझंच लक्ष नसेल. हरी ब्रेकफास्टची तयारी करत होता. श्रेयस प्रिया अजून उठलेली दिसत नव्हते. रोजची धावपळ असेलच त्यांची. आज रविवारची सुट्टी असणार म्हणून सगळं आरामात दिसते. बरं झालं हा हरी आहे ते, आणि नाही तर आत्ताच गॅस पेटवायला लागला असता. चहाकरिता तरी जरा वेळाने नीट बघून घेईन सगळं. चहा करशील का कपभर? वसुधाने दारातूनच हरीला सांगितलं. आणि ती हॉलच्या प्रशस्त खिडकीतून बाहेरच्या हिरव्यागार लॉनकडे बघत उभी राहिली. सगळीकडे एकदम शांत होतं. कसलेही आवाज नाहीत, बाहेर माणसं नाहीत. बाकी सगळं कसं चित्रासारखं आखीव-रेखीव सुंदर दिसत होतं. 65चा TV म्यूट करून बघितल्यासारखं. गुड मॉर्निंग अँटी, जल्दी उठ गई आप? प्रियाच्या आवाजाने वसुधा भानावर आली. अजून चहा आला नव्हता. हो गुड मॉर्निंग. छान झोप झाली माझी. आणि तू मला आई म्हटलंस तरी चालेल ग. श्रेयससारखं, म्हणजे तुझी हरकत नसेल तर. ऑंटी एकदम ना की शेजारची मुलगी बोलल्यासारखं वाटतं. वसुधा हसत म्हणाली. अच्छा आईजी. ठीक है हरी, ग्रेट टी. आधीच वाक्य तिच्याकरता आणि नंतरचं हरी करता होतं. वसुधाने मनातल्या मनात कपाळावर हात मारला. हरीने तिच्या एकटीकरता आधी चहा आणला नव्हता हे आता तिच्या लक्षात आलं होतं. थोडं खटकलंच ते, पण कपाळावरचा हात आईजी करता होता. हरीला कदाचित मराठीत येत नसेल. किमान सांगायचं तरी त्याने तसं. पुढच्या वेळी हिंदी बोलू. त्याचं नाव तर पक्क भारतीय वाटतंय. दिसतोय पण भारतीयच. विचारायला हवं एकदा. बहिरा पण नाही. प्रियाचं ऐकलं त्यानं. त्या दोघी चहा घेत होत्या तर श्रेयस पण आला उठून. मग चहा घेता घेता जरा गप्पा झाल्या. आई चहा झाला की तू तयार हो. आपण जरा इथल्या इथे बाहेर फिरून येऊ. तुला इथलं जिम वगैरे दाखवतो. पार्क पण आहे जवळच, अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर. म्हणजे उद्यापासून तुला एकटीला जाता येईल बाहेर. तुझ्या वयाच्या बायका पण भेटतील कुणीतरी ह्यावेळी. बघूया, ओळखी होतील हळूहळू. कुणी इंडियन दिसली तर. तसे आहेत बरेच लोक इथे. भेटतील सगळे 4-8 दिवसात. श्रेयस आईला म्हणाला. वसुधा पटकन आवरून तयार झाली. प्रिया घरीच थांबणार होती. जरा आईजीच्या बॅग्स अनपॅक करते म्हणाली. मग निवांत बाथ वगैरे घेईन म्हणाली. वसुधा म्हणाली ही तिला, तू कशाला, मी करेन की. पण ती म्हणाली, मैं कहा, हरी ही करेगा. मैं तो सिर्फ सुपरवाइज करूंगी. ते एक बरं होतं. घरात सगळं करायला हरी होताच, पण हा हरी करतो तरी काय काय. आता जरा घरात राहणं सेट झालं की मग बघू, रोज एक एक पदार्थ करन. वाटली होती तशी एकदम घाई नाही. वसुधाच्या मनात आलं. आता तिला जरा धीर आला होता. सगळंच घर बैठी आणि सुबक होती. प्रत्येक घरासमोर सुरेख लॉन आणि फुलझाडं होती. काही ठिकाणी अगदी तरुणाईच्या उत्साहाने म्हातारी जोडपी बागकाम करत होती. कोपऱ्यावरच जिम होतं आणि पलीकडे विस्तीर्ण हिरवेगार पार्क. तिथे कुणी पळत होतं तर कुणाचे सूर्यनमस्कार चालू होते. जागोजागी बसायला बाकं होती आणि पाणी प्यायला फाउंटन पण. श्रेयस उत्साहाने तिला परिसराची माहिती देत होता. तिला एकटीला इथे काय काय करता येईल ते सांगत होता. मला जिम नको रे, इथेच येत जाईन मी रोज मोकळ्यावर. पाऊस वगैरे असला तर मग नंतर बघू जिमचं.
किती मस्त वाटतं इथे, एकदम मोकळं मोकळं. वसुधा चांगलीच खुली होती म्हणून तर तुला बोलवत होतो ना. तर तुझं आपलं सतत नाही नाही. आता रोज फक्त किल्ली आणि फोन जवळच ठेवत जा. मग कितीही वेळ बाहेर असलीस तरी काही हरकत नाही, श्रेयस म्हणाला. किल्ली कशाला? तुझा तो मोकाहरी असतो ना घरी. दार उघडेल न मला तो पण काय रे? तो अजिबात बोलत वगैरे नाही का? वसुधाने विचारलं. तू किल्ली ठेवत जा गं. सांगितलं तेवढंच ऐकावं माणसानं. श्रेयसचा राखीव स्वर निघालाच. छान, आईनं सगळं ऐकायचं. तू मात्र काहीच धड सांगू नकोस. प्रियालाच विचारायला हवं. ती पोरगी तरी गोड बोलते ह्याच्यापेक्षा. वसुधा मनातल्या मनात बोलली. मुलं मोठी झाली की आया बहुतेक मनातल्या मनातच जास्त बोलतात. कथा आवडली असेल तर कमेंट करा. पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.